कोण रे? हॅलो, हा शेडी साहेब, मी जोशी बोलतो. बोल बोल बोल. काय रे? तर इथे ऑफिसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम, कंपनीचे ट्रस्टी ऑफिसमध्ये आले. मग मला कशाला फोन करतो? तर दलिंदर मल्होत्राला फोन कर ना. पण ते तुम्हालाच शोधताय. का? मी तर त्यांना ओळखत पण नाही. पण ते तुम्हाला ओळखतात ना. तुमचं खरं नाव सुद्धा त्यांना माहिती आहे. काय माझं खरं नाव माहिती आहे? काय 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 आहे माझं खरं नाव? जेडी म्हणजे जयवंत देसाई. हो, मला सुद्धा आजच कळलं. तुम्हीच जयवंत देसाई आहात ना? माझं नाव सोडतो, त्यांचं नाव बोल. कोण आहेत? कोण आहे ट्रस्टी? बोल कोण आहेत? ब्रह्मे, प्रभाकर ब्रह्मे आणि जनार्दन ब्रह्मे. ब्रह्मे आले आले. माझ्या कुंडलीतले शनी, केतू, राहू, मंगळ पुन्हा आले. आता पुन्हा लपडी, पुन्हा मॅटर, पुन्हा फाईट. ब्रह्मे आली आली. हिशोब चुकता करायची वेळ आली, ती पण बाकायदा. बाई, सगळी घरं दिसायला तरी बाहेरून सारखी दिसत असली तरी प्रत्येक घराचं त्याचं एक अस्तित्व असतं. त्याचे नियम असतात, त्याचे कायदे असतात, तत्व असतात, चौकटी असतात. तसंच प्रत्येक घराचं त्याचं असे गुपितही असतं. हे गुपित त्या घरातल्या जमिनीत पुरलेलं किंवा भिंतीत दडवलेलं नाही, तर त्या घरातल्या माणसांच्या मनात खोल कुठेतरी जपलेलं असतं. आता तुम्ही सुद्धा या घरच्याच आहात, तेव्हा या घरचं गुपित, या घरचं सिक्रेट तुम्हाला कळलंच पाहिजे. आदित्य, तुम्हाला माहिती असलेला आदित्य हा आदित्य नाही. म्हणजे तो खरा आहे, पण ती आदित्यची एक बाजू, एक अस्तित्व. आणि दुसरी बाजू अशी आहे की जी खुद्द आदित्यलाही माहिती नाही. म्हणजे बाकी सगळं सोडा, आदित्यला त्याचं खरं नाव सुद्धा माहित नाही. मतलब आपला आदित्य आदित्य कश्यप नाही, आदित्य देसाई आहे. विजय आणि वंदना देसाईचा एकुलता एक मुलगा आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा एकमेव वारसदार. 22 वर्षापूर्वी बंधुताई आणि विजय भाऊजींचा ऍक्सिडेंट झाला. तो ऍक्सिडेंट नव्हता, घातपात होता. आदित्यच्या आई वडिलांचा खून झाला. विजय आणि बंधू हे जग सोडून गेले, पण ते त्यांची कंपनी, त्यांची सगळी प्रॉपर्टी, सगळी मालमत्ता आदित्यच्या नावे मागे ठेवून गेली. हो, पण या सगळ्याची मालकी, वारसा आदित्यचा जरी असला तरी ह्या सगळ्यावरती एक माणूस डोळा ठेवून होता. तो माणूस ज्याने माणसांपेक्षा पैशाला जास्त किंमत दिली. श्रीमंतीसाठी तो अगदी खालच्या थराला गेला. त्याने आपल्या सख्ख्या भावाचा आणि वहिनीचा खून केला. तो माणूस म्हणजे आदित्यचा सख्खा काका, विजय देसाईंचा सख्खा भाऊ जयवंत देसाई उर्फ जेडी. जेडी आदित्य का चाचा है? लेकिन ये सब सच है तो आप लोगों ने उसे तभी जेल में क्यों नहीं भेजा? हा, हटवण्याचा प्रयत्न केला, पण पुरावा नसल्यामुळे खुनाच्या आरोपात त्याला पकडू नाही शकलो. पण गैरव्यवहाराच्या आरोपामध्ये त्याला शिक्षा करून जेलमध्ये धाडलं. पण तो जेल मधूनही पळाला आणि मग तेव्हापासून हा लपवा छपवीचा खेळ सुरू झालाय. आदित्यचं अस्तित्व आम्ही लपवलं कारण त्याच्या जीवाला धोका होता. जयवंतला जरा जरी कुणकुण लागली असती ना की आदित्य जिवंत आहे, तर त्यांनी त्याचा जीव घेतला असता. हो, पण कधीतरी ही कंपनी आदित्यच्या हाती सोपवणं गरजेचं होतं. म्हणून त्याला या सगळ्यापासून अलिप्त ठेवलं आणि जगासाठी त्याची ओळख बदलली. कश्यप हे आदित्यचं पत्रिकेनुसार गोत्र, म्हणून आम्ही त्याचं नाव आदित्य देसाई ऐवजी आदित्य कश्यप करून घेतलं. पोरक्या आदित्यचा आम्ही मामानी सांभाळ केला आणि भविष्यात येणाऱ्या संकटासाठी त्याला तयार केलं. आणि दुसरीकडे त्याच्या हक्काच्या कंपनीला
त्या कंपनीचे ट्रस्टी बनून जप. पण त्यातून आम्ही एकही पैसा घेतला नाही, फक्त आमचं कर्तव्य पार पडत आलं. आदित्य त्याच्याच कंपनीमध्ये नोकरी करायला लागला, तिकडे सांभाळायला लागला, बदलापूरची फॅक्टरी तो सांभाळायला लागला. हे सगळं त्याला आम्ही करून दिलं ह्याचं कारण तो त्यातून शिकत होता. जबाबदारी कशी घ्यावी हेही त्याला समजत होतं. आता उद्या आदित्यच्या हाती ही कंपनी सोपवली की ट्रस्टींची आमची कमिटी आहे ती बरखास्त होईल. कंपनीची सगळी सूत्र आमच्या हातात राहणार नाही आणि आम्ही आमच्या जबाबदारीतून मोकळे होऊ आणि आदित्य त्याच्या कंपनीचा आणि मर्जीचा मालक होईल. आजपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं, अगदी आम्हाला हवं तसं. पण आता जयवंत देसाई जेडी बनून आलाय आणि नेमका आदित्याच्या जीवावर उठलाय. त्या जेडीने आदित्यला काही करायच्या आत आदित्यला आपल्याला वाचवायला हवं. तुम्हाला जशी करून दिली तशी त्याला त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकाच्या खुर्चीत त्याला बसवायला हवं. आणि त्याचसाठी आमचा हा सगळा खटाटोप चालू आहे. ये सब सुन के तो मेरे पैर के तले की जमीन खसक गई. इतनी बड़ी कंपनी, इतनी प्रॉपर्टी का मालिक अपना आदि ऐसे छोटे से घर में इतनी छोटी सी जिंदगी बिता रहा है. अपने पैरों पे खड़े होने के लिए लड़ झगड़ बिना कुछ जाने वो इतनी तकलीफें सह रहा है और कोई जेडी फेडी आके उससे ये सब कुछ छीन लेगा, उसकी जान लेगा तो गलत है. हमें अभी के अभी कुछ भी करके सही और आदि को घर वापस ले आना पड़ेगा. आपण लाख सांगू पण ते यायला पाहिजेत ना. क्योंकि वो सच नहीं जानता. मेरी तरह जब वो सच जानेगा तो वो घर आने के लिए मान जाएगा. मला वाटतं ह्या बरोबर बोलताय. एकदा काही लपवा छपवी संपली ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी यांना कित्येक वर्ष हे सांगतोय, माझं कोणी ऐकतच नाहीये. हे बघा, आदित्यला खरं काय ते सांगण्याची आता वेळ आली. आदित्यालाच काय, सर्व जगाला कळायला पाहिजे की आदित्य कोण आहे. हो, आणि एकदा काय हे जग जाहीर झालं ना तर जेडीज काय आदित्यच्या वाटेला कोणीही जाऊ शकणार नाही. ते तेवढं सोपं नाही येते. त्यासाठी पत्रकार, न्यूजवाले, पोलीसवाले या सगळ्यांना बोलवावं लागेल, बंदोबस्त ठेवावा लागेल. ठेवूया ना. आजच सगळा मथळा वर्तमानपत्रांना आणि टीव्ही चॅनल्सला पाठवूया. उद्या ही बातमी सगळीकडे आली की आदित्यला आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकाच्या खुर्चीत बसवूया. हो, पण आदित्यला असं काही मोठं घडणार आहे याची कल्पना द्यावी लागेल ना. नाही, त्याला आधी काही सांगायचं. लेकिन क्यों? त्या गोष्टी करता ह्या मुलांनी एवढे वर्ष कष्ट घेतले, ती गोष्ट त्याला जेव्हा समजेल तो क्षण खास असायला. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की आपल्याला कंपनीमध्ये परत बोलवून घेतात म्हणजे आपल्याला फक्त नोकरी मिळणार. पण जेव्हा तो कंपनीमध्ये येईल तेव्हा त्याच्या हातात आपण सरळ कंपनीच देऊ. काय कसं काय वाटतं माझा प्लॅन? दादा जकास, त्याला सरप्राईज द्यायलाच काय. लेकिन तब तक आदित्य की जान को खतरा है. इस सब चक्कर में जेडी ने कुछ उल्टा सीधा कर दिया तो? त्याची काळजी करू नका. आम्ही सर्वजण त्याच्या घराच्या बाहेर गस्त घालू, मग बघूया कोण येतं ते. काळजी करू नकोस गुल्लू, आम्ही सगळं नीट करू. मुझे अब सबसे ज्यादा फिक्र आदित्य और सई की है. बिना कुछ भी जाने वो दोनों कैसे जी रहे होंगे. असं जेवायचं कधी ग? त्या औषधांना सारखी भूकच लागते. सई, सॉरी, काय? अगं जेवायचं विचारतोय, काही मदत करू का? कधी मिळणार खायला? तू सांग ना काय हवंय तुला. 10 मिनिटात होईल सगळं रेडी. 10 मिनिटात करायला तुला काय जिनीचा दिवस सापडलाय की? तू सांग रे फक्त तुला काय हवंय ते. काय हवं तुला? पावभाजी, डोसा, उत्तप्पा किंवा इडली चटणी काय हवंय? ठीक आहे, मग मला एक
चीज ग्रिल्ड सँडविच आणि एक मैसूर मसाला डोसा हवा. ओके, आलेच मी. ए अगं तू बाहेर कुठं चालली आहेस? मी आलेच, 10 मिनिटात येते. आणि हे हातात काय? काय नाही. सही बघू. अरे बघू. पिगी बँक ती का घेऊन चाललीस बाहेर? अरे पैसे याच्यातच आहेत ना, म्हणून. अरे तेवढ्यासाठी पिगी बँक मधनं कशाला पैसे काढायचे? मी खरंच सांगतोय, आपण आज काहीतरी छान आपलं नेहमीचं वरण भात भाजी पोळी खाऊ, ये मी मदत करतो. अरे तेवढं पण सामान नाहीये घरात. आधी मी मम्मा डॅडूकडे गेले, तिथनं डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये, आणि ह्या सगळ्या गोंधळात सामान भरायचं लक्षातच नाही राहिलं. तो बेसिक सामान आणायला तरी बाहेर जावं लागेल. ठीक आहे अगं, पण एवढ्यासाठी पिगी बँक कशाला उघडायची ना लगेच? अरे प्रॉब्लेम असा झालाय आदित्य की आपल्याला त्या मोठ्या कामाचा जो चेक मिळाला ना, तो सुद्धा आपण अजून बँकेत भरला नाहीये ना, आणि कॅश तर आपल्या दोघांकडेही नाहीये आता. घरात काहीतरी असेलच ना दोघांपुरतं? दूध आहे फक्त. बेस्ट, मग एखादा दिवस दूध पिऊन झोपू आपण. नाही तसं नको. म्हणजे मला चालेल दूध पिऊन झोपलेलं, पण तुला पोटभरीचं काहीतरी पाहिजे. अगं होईल मला पोटभर. आणि दूध तर हेल्दी असतं ना, त्याच्यात काय काय असतं? कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं, कार्ब्स असतात. मस्त पिऊ आपण दूध. आणि उद्या आपण तो चेक बँकेत टाकू, पैसे आले की परत काम सुरू होईल. पाहिजे तर मी येतो ना तुला मदत करायला. तू नको येऊ, तू घरीच राहा, आराम कर, मी करीन मॅनेज. अगं आज दूध पिऊन मी करेन मॅनेज. हे बघ, 2 ग्लास घे, दोघे एक एक ग्लास पिऊ, चिअर्स करू, दूध पार्टी करू आज. नहीं 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 नहीं, आज की पार्टी मेरी तरफ से. बसा 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 बसा. अहो सगळ्यांसाठी मस्तपैकी झुणका आणलाय बघा, तब्येतीला लय बेस असतोय. आणि मी स्वतः मायसेल्फ भाकऱ्या बनवल्या, त्या खाल्ल्याशिवाय कोणाला झोपू देणार नाही. करपले नाही बरं का देखील. ए भगवान, ते ताटपीठ घेशील का नाही? ते नंतर. आधी मला सांगा, माझी भाकरी बेस आहे की हिचा झुणका? भाकरी मस्तच झाली, पण झुणका लाजवाब. आपण दोन्ही एकत्र खाल्लं ना, फारच असम लागतंय. बघा, एकदम नेता माणूस. नाही म्हणजे कोणाचं मन बी दुखवायचं नाही आणि सगळ्यांचं मन राखायचं. सेम टू सेम कृष्ण भगवानचा अवतार. आणि तूही आलास की सुदाम्यासारखा, जेवण घेऊन प्रेमाचा घास भरवायला. राहू द्या हो, आता तुम्ही प्रेमानं कौतुकानं हे समज खाताय, पण जेव्हा तुम्ही हितनं जाल, मोठ्या माणसांमध्ये वावराल, तेव्हा या जेवणाची आणि आमची आठवण राहील का तुम्हाला? ए विद्या, उगाच काही बोलू नकोस ना तू. अहो खरंच, तुमच्या प्रेमावर आणि आपलेपणावर डाऊट नाही घेते मी, पण जशी परिस्थिती बदलते तसं माणसाला बदलावंच लागतं ना. आणि तुमची परिस्थिती काय आज ना उद्या बदलणारच आहे. अहो आदित्य दादा तर मोठा माणूस होणार आहे बघा, 100%. तुमची परिस्थिती जशी बदलेल तसं तुम्हाला बदलावं लागेलच ना. नाही बदलावं लागणार, आणि आम्ही नाही बदलणार. आदित्य कितीही मोठा माणूस झाला ना, तरी मनात ना तो असाच राहील जसा तो आत्ता आहे. मला गॅरंटी आहे त्याचा. हा गुण पाहून तर प्रेमात पडले मी त्याच्या. त्याचं मनही खूप मोठं आहे आणि स्वप्न पण खूप मोठी आहे. आम्हाला बी सांगा की तुमची मोठी स्वप्न. नाही रे, ही काही बोलतीये, काही स्वप्न वगैरे. काय राव भाऊ खाताय, सांगा की. हे सांग ना आदित्य. मला ना स्वतःच्या कष्टांनी ना खूप मोठी कंपनी घडवायची. हा पण ही कंपनी माझ्या मालकीची कमी आणि लोकांची जास्त असली पाहिजे. म्हणजे त्या कंपनीत काम करणारी माणसं, त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरणारी माणसं, हजारो माणसांसाठी रोजगार मिळावा, देशाचं नाव मोठं व्हावं, आपल्या समाजाचं कल्याण होईल, असं काहीतरी काम करायचं. विजय देसाई आहेत ना आपले आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज वाले, त्यांच्याबद्दल जे जे आणि जसं जसं ऐकलंय ना, अगदी तसाच त्यांच्यासारखाच माणूस व्हायचा. एखादं झाड असतं ना, असं मातीतून उगवणार, पण ते मोठं होत जातं तसं सगळ्यांना फळं फुलं सावली आसरा देतात. ही विजय देसाईंसारखी ना माणसं अशीच असतात. आणि मलाही अगदी असंच व्हायचं. अगदी मातीतून खालपासून काम करत अगदी वरपर्यंत पोचायचं, तरी जमिनीवरच राहायचंय. आणि आपल्यासारख्या माणसांना त्यांच्या हक्काचा, त्यांच्या वाट्याचा आनंद मिळवून द्यायचा. तुमचं स्वप्न ऐकून छाती फुटून आली. होणार, 101% तुमचं सगळं स्वप्न पूर्ण होणार. तुमचं स्वप्न पूर्ण होणार. तुम्हाला जशी कंपनी हवी आहे तशी होणार.
फक्त तिकडे मला कामाला ठेवू नका. का? अहो तिकडे मी आल्यानंतर मी युनियन लीडर होणार आणि तुम्ही मालक आणि मी युनियन लीडर म्हटल्यानंतर झगडा होणार आणि झगडा झाल्यावर तुम्ही माझ्या हातची भाकरी खाणार नाही आणि भाकरी खाल्ली नाही तर माझी तारीफ करणार नाही. अहो मग अशा जगण्याला काय अर्थ आहे? हे नाही तुझ्याशिवाय माझी स्वप्नातली कंपनी उभीच राहणार नाही बाबा. भांडणं झाली तरी चाल पण तू हवाच. आणि मला ते सगळं स्वप्न आहे रे, अगदी उद्याच थोडी पूर्ण होणार आहे. चला. हे पिंट्या काय करतोयस काय? तुला सांगितलं ना सगळं क्लिअर असेल तर अशी शिटी मारायची आणि कोण आलं असतं. काय करतोय? अरे मी शिट्टी वाजवायचा प्रयत्न करतोय तर वाजत नाही, त्याला मी काय करू? 2 मिनिटं मी करतोय प्रयत्न, जमेल. हे मूर्खा, तुझ्या 2 मिनिटाच्या नादात पोट्याचं नव्हतं झालं तर त्याला जबाबदार कोण? तुम्ही सगळे जबाबदार. तुम्हाला काय अक्कल आहे की नाही? प्रसंगाचं गांभीर्य आहे की नाही? शिट्ट्या कशाला वाजत आहे? पिंट्या तू काही करायचं नाही. अरे मग दादा एवढ्या लांबून इशारा करायचा कसा? मी काय म्हणतो, आपण सरळ नावाने हाका मारूया का? अरे हाक मारित अख्खी काय जागी होईल आणि आपण ज्याला पकडायला आलोय ना तो पळून जाईल. मग काय उपयोग आहे? आत्ता ज्या आवाजात तुम्ही बोलताय ना त्यांनी सुद्धा तो मारेकरी पळून जाईल. अरे मग दादा नक्की करायचं काय आपण? अरे येणाऱ्या जाणाऱ्यावरती लक्ष ठेवा. आपलं एकमेकांवरती लक्ष राहू दे. एवढं केलं तरी बास. लक्ष द्या आता. पिंट्या जागा राहा. आदित्यचं सुखाने झोपायला हवं असेल तर तू जागा राहिलं पाहिजे. आयुष्य पडलंय ना झोपायला. आता आदित्य महत्वाचं का नाही? मग जागा राहा. जागा दे. गुल्लू, अगं तू किती वेळा फोन करतेस? त्याच्यापेक्षा इथेच येऊन बस ना, म्हणजे तुला कळेल की सगळं ठीक आहे म्हणून. मला माहितीये तू अप्पांसाठी घरी थांबलीयस, पण आम्ही तुला सांगणार होतं इथे काय होतंय ते. ठेव फोन तू. काय करतो? अरे एक प्रॉब्लेम झालाय. काय? अरे पेपर मध्ये जी बातमी द्यायची आहे ना ती लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण सध्या लिहिण्याची प्रॅक्टिस राहिली नाही ना, त्यामुळे अक्षर खराब येते. तू लिहि ना. तुला जमेल तसं लिही. मजकूर त्यांना कळेल इतपत चांगलं लिहिता आलं की बस. लिही तू. त्याच्यापेक्षा मी तोंडी सांगतो, तू लिहि ना. हो का? त्याच्यापेक्षा दवंडी पुटी का? ते सोपं नाही का? बोल नको. ताटकडे बस तिकडे. हो. भगवान, तिथं कोणीतरी लपलंय वाटतं. कुठं? अरे ते काय तिथे? इकडे कोणीच नाहीये. तुला उगाच भास होते. चल घरात. अरे नाही नाही, कोणतरी आहे तिथे. चल घरात आणि गपचूप झोप. अरे चल. अरे हाय. अरे